चला तर मंडळी, आज आपल्याला बनवायची आहे घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी ही एक पारंपरिक पदार्थ आहे. घेवडा हे आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. त्यामध्ये विटॅमिन ए, सी, के आणि फॉलिक ॲसिडचा उत्तम स्रोत असलेला हा घेवडा तुम्हाला निरोगी ठेवतो. घेवडा जो आहे ना, तो प्रथमतः मी निवडून घेतलेला आहे आणि छोटे छोटे काप केलेले आहेत घेवड्याचे आणि स्वच्छ असा आपल्याला धुवून घ्यायचा आहे घेवडा. यानंतर भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे. जिरेसुद्धा छान असं तेलामध्ये फुलले गेलेले आहेत. तर त्यामध्ये मी खूप सारा लसूण टाकलेला आहे, जो की असाच ठेचून घेतलेला लसूण आहे. यानंतर इथे कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घेते, अगदी 4 ते 5. छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. यानंतर यामध्ये जाणार आहे टोमॅटो, जो की एक चिरून घेतलेला टोमॅटो आहे. हा टोमॅटोसुद्धा अगदी आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. टोमॅटोसुद्धा छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि अगदी 2 ते 3 मिनिटभर परतून घेऊया. आणि तुम्ही इथे बघू शकता, खूप छान हा टोमॅटोसुद्धा अगदी मऊ झालेला आहे तेलामध्ये. यानंतर इथे मी टाकलेली आहे हळद पावडर आणि घरगुती मसाला. 2च जिन्नस यामध्ये मी ॲड केलेला आहे. जर तुम्हाला हिरवी मिरचीची ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी तिखटचा वापर केलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तेलामध्ये. मसालासुद्धा छान असा मिक्स झालेला आहे. तर यामध्ये आता घेवडा जाणार आहे. तर घेवडा टाकून घेऊया. छान असं मिक्ससुद्धा करून घेऊया घेवडा. मिक्स करून घेऊया इथे. यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. मीठ टाकून घेऊया. परत हे एकदा मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे, बारीक करायची आहे आणि ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी एक्स्ट्राचं पाणी वगैरे ॲड करण्याची काहीही गरज नाही आहे. असाच हा घेवडा लगेच शिजला जातो आणि तुम्ही ते बघू शकता, खूप छान असा हा घेवडा शिजला गेलेला आहे. अगदी 5 ते 7 मिनिटमध्येच हा घेवडा जो आहे ना, तो तयार झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याच्या कूटने जो घेवडा आहे ना, त्या घेवड्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते. तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं आहे, अगदी 3 ते 4 चमचे. यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे. झाला ना मंडळी हा घेवडा तयार. खाण्यासाठी अगदी सुरेख लागतो. चवीला म्हणाल तर एकच नंबर लागतो. तर तुम्ही सुद्धा कशा प्रकारची भाजी बनवताय घेवड्याची मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि